जती तती फक्त झोपा काढायचा. झोपा काढायला आले का तुम्ही इथं? उठा लवकर, बॅग घ्या, पॅक करायला लागतात. मयकर म्हणजे हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहोत तीर्थक्षेत्र येथे आणि तिथं सुद्धा मनीषा आणि गणेशजीचा असा दिमाग गरम होतो ना की त्यांचे 2-2 मिनिटाला दिमाग पॉवर बँक जोडून जातात. चला ना लवकर, काय टाइमपास करून राहिले तुम्ही कालपासून? करून नाही आली का पॅकिंग? दिसून नाही आली काय? अरे पण किती वेळचे? सकाळी 6 वाजता उठणार होत्या ना तुम्ही. तुझे मी उठवलं, तूच झोपली जाऊ. अरे मी झोपली तर तुम्ही काय झोपले? सकाळी पासून उठून राहिली मी. उठा उठा उठा, चल ना स्वरा, उठा पटकन. बिस्किट खाऊन राहिली, किती वेळ झाला? चला बरं भाऊजी, नंतर काढला व्हिडिओ. बा चल ना, आज बी स्टे करू काय? किती दिवस झाले आपण स्टे करून राहिलो? 2 दिवसापासून. किती पैसे चालले? जास्त पैसे आले वाटते. बाई आता आलो फिरायला तर फिरून घेणं, मजा घेणं, थोडा फिरणे का मजा लीजिए. खायचा मजा लीजिए. एक 4-4 घंटे एकाच रूम मध्ये राहा तुम्ही. कायचा मजा? राहायला, एन्जॉय करायचा, फिरायचा. गोष्टी वास्ती तर करून आलो ना आपण, त्याच नाही मजा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आम्ही इथं आलेलो आहोत नाश्ता करायला. भाऊ कोण? सकाळचा कल्ला कसा वाटला? चांगला वाटला ना? मॅडम रात्री उशिरा झोपतात, दिवसभर भांडणं करतात, त्याच्यात रात्री उशिरा झोपतात. काही गुण आमचे सेम आहेत बरं का. म्हणतात ना, गुण जुळल्यानं सारखी मैत्री होती. विनाकारण आता इथं आहे, घरचं टेन्शन घेत राहते, भांडत राहते, कोणाने ओरडत राहते. भवानी इथलं कामासाठी बरं, चांगल्या कामासाठी. बिचारे ऐकतात चुपचाप. लाडाची वेळ नसते की नाही, म्हणून जसे हे लोक प्रेमानं मय ऐकतात. जरा या इडली खायला गेले आपल्या जवळ. गणेशजी बोला ना, प्रेमाचे 2 शब्द. आळस द्या, ऐकीच माणूस आहे, काय करणार आहे. तर आता इथं आम्ही आलेलो होतो गाणगापूर येथे. तर आम्हाला संगमनेर आहे तिथं आंघोळ करण्यासाठी जायचं होतं. तर आम्ही आधी नाश्ता केला आणि इथं या संगमनेर तीर्थक्षेत्रावर आम्ही एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता, स्वराने एंट्री केली सगळ्यात अगोदर आणि नंतर गणेशजी, स्वरा आणि स्वराज. त्याच्यानंतर मग मी गणेशजीजवळ मोबाईल दिला आणि म्हटलं प्लीज आमची पण दोघी मैत्रिणीची एंट्री यायची घ्या तुम्ही. आणि त्यांनी आमची एंट्री घेतलेली आहे. तर झालं असं आहे की आम्ही ठरवून आलेलो होतो फक्त अक्कलकोट आणि आमचा जो टूर आहे तो वाढत जात आहे. म्हटलं आता फॅमिली सर्व सोबत आहे, जास्त करून स्वरा आणि स्वरासोबत नसतो, त्याच्यामुळे आम्ही काही फॅमिली टूर लवकर काढत नाही. आणि म्हटलं आता आलंच आहो तर संगमनेर, गाणगापूर जे जवळजवळचे तीर्थक्षेत्र आहे ते करून घेऊ. परंतु कसं आहे, म्हणजे आमचा टूर ठरलेला नव्हता आणि तो वाढत आहे, त्याच्यामुळे थोडीशी मनीषा उठल्या रागावली की आपल्याला सकाळी लवकर निघायचं होतं आणि तुम्ही इथं टाईमपास करत आहे, असं तसं. आमच्या मॅडम आम्हाला भाषण देत बसले आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश झालो. त्याच्यानंतर चहा आणि नाश्ता घेतला. संगमनेर इथल्या या तीर्थक्षेत्राला आम्ही भेट दिलेली आहे आणि आंघोळ वगैरे करणार आहोत. तर इथं या आजीकडून आम्ही जे साहित्य होतं दिव्याचं वगैरे ते घेतले ते आणि ओटीचं सामान, दिवा वगैरे जे आम्हाला घ्यायचं होतं ते आम्ही घेतलेलं आहे. आणि आता आम्ही निघत आहो. आणि भरपूर अशी इथं गर्दी होती आणि 12ही महिने इथं गर्दी राहतच असते असं तिथले लोक सांगत होते. परंतु मला एक सांगू का, इथली ना आपल्याला भाषाच कळत नाही, काय बोलतात काय नाही. आणि मनीषाला सगळ्यात जास्त टेन्शन कशाचं आलं होतं तुम्हाला सांगते की तिच्या मोबाईलचं कालपासून नेटच बंद आहे आणि ती एवढ्या काळ्या करत आहे मोबाईलमध्ये, एवढ्या काळ्या करत आहे. आणि मग मोबाईल घेऊन दिलेला आहे ज्या दादानी, त्या दादालाच ती कॉल करत बसते. अरे बाबा, तूच माझ्या मोबाईलची सेटिंग केली होती, तूच माझ्या मोबाईलची सेटिंग केली होती. आणि नंतर कुठं आम्हाला समजलं की इकडं आयडियाचं रेंजच चालत नाही झालेली आहे. आता करता मनीषा मावशी आणि मग तिकडे जा. हा येतो सुरक्षित घेतं का ते काय होईल.
आणि मनीषाचा मूड याच्यामुळे ऑफ झाला होता की तिला भरपूर रील्स वगैरे काढायच्या होत्या, परंतु इकडे न फक्त जिओचं हे चालते आणि मोबाईलचं नेट किंवा हे डाटा चालत नव्हता. आणि नंतर मग ती भरपूर टेन्शनमध्ये होती. माझ्या मोबाईलमध्ये मग मी तिच्या काही रील्स वगैरे काढलेल्या आहेत, फोटो काढलेले आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे आजच्या जमान्यात रील्स नाही काढलं तर काही अर्थच नाही कुठं जायला, असं पण होते. तर आता औदुंबर जे आहे तर इथं आता आम्ही एंट्री केलेली आहे. तिथं तुम्ही बघू शकता आजचा गुरुवार होता आणि गुरुवार दिवशी आमचं दर्शन झालेलं आहे. भरपूर लोक इथं पारायणासाठी बसलेले होते. इथं मन्नतचा धागाही भरपूर लोक बांधत होते. स्वरा आणि मी पण सुद्धा मन्नतचा धागा बांधलेला आहे आणि सांगितलेलं आहे की माझ्या मुलीचा नवोदयला नंबर लागू द्या लवकरात लवकर आणि देवा या मुलीला सद्बुद्धी द्या. आणि स्वराज पण खूप चिडचिडा झालेला आहे, त्यालासुद्धा थोडीशी सद्बुद्धी द्या आणि गणेशजीला पण भरपूर सद्बुद्धी द्या, सगळ्यात जास्त की त्यांनी व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवला पाहिजे. तर असं आम्ही इथं औदुंबराला फेऱ्या वगैरे मारल्या, थोड्या वेळ बसलो. नंतर मुलांसाठी खाण्यापिण्याचं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता भरपूर लोक इथं पारायण करत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी एंट्री घेतलेली आहे. तर स्वराजला इथं मी अंगूर घेऊन दिलेले होतं, तो अंगूर खाण्याच्या नादात होता आणि स्वरा इकडे तिकडे झामलझुमल करत असते ना, ते झामलझुमल करायचं काम सुरू आहे स्वराचं. आणि तसंच मनीषाचं झामलझुमल करायचंच काम असते, घेत काही नाही. कानातले पाहू दे, बांगड्या पाहू दे, हे पाहू दे, ते पाहू दे, लोकांच्या चपलाही पाहिजे तिथं. सांगा आता काय पण ते सांगताच येत नाही. शेवटी तिला जबरदस्ती आम्ही ॲटोत बसवलं. जती तती फक्त झोपा काढायचा. झोपा काढायला आले का तुम्ही इथं? उठा लवकर, बॅगा घ्या, पॅक करायला लागतात. मयकर म्हणजे अरे झोपायला आलो का पण इथं? काय राहिलेला तू चुपचाप कर तिथून आवड. तू कोणी इथं बोलून आली? मला वॉशरूम लागेल नाही का? तू जाऊन बसली तिथं. हा गडाठा हे आपलं घर नाही काय? उठा लवकर. असं मी उचलू आणि तुम्ही काय करता? पसरता. मी बॅग भरतो, तुम्ही उठून बसा. मी झोपू देत नाही. उठा मग. ते डोळे लावता तुम्ही. उठा ना. कोणतं लावत आहे? चला आता स्वराज बघा कसं झोपलेलं आहे. थकले माझे लेकरं. आताच आम्ही आलो नदीवरून आंघोळ वगैरे करू. आता निघायचं इथून पण आम्हाला. तर हा ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाय बाय.